प्रिय लोकांनो, आप एका नवीन महिन्याच्या पहिल्या दिवशी प्रवेश केला आहे. या महिन्याचा विशेष म्हणजे येशू ख्रिस्ताने क्रूसावर मरण पत्करून पुन्हा जिवंत झाल्याची आठवण आपण अधिक प्रमाणात करतो. संपूर्ण चर्चमध्ये येशूच्या क्रूसावरील यातनांबद्दल चर्चा केली जाते. त्यानंतर त्याच्या पुनरुत्थानावरही ध्यान करण्यात येतं. या दिवशी देव तुम्हाला काय वचन देतोय, या महिन्यात काय घडणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता तुमच्यात आहे, बरोबर ना? प्रकटीकरण अध्याय 12 वचन 11. कोक्याच्या रक्ताने आणि जे सत्य ते सांगत होते त्या सत्याने पराभव केला असे लिहिले आहे की, म्हणजे हे दिवस तुमच्या विजयाचे दिवस आहेत. तुम्ही जिंकणार आहात. तुमच्या विरुद्ध लढणारा सैतान, तो तुमच्या विरुद्ध, तुमच्या कुटुंबाविरुद्ध, तुमच्या सेवाविरुद्ध, तुमच्या व्यवसायाविरुद्ध आहे. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीविरुद्ध तो उठून तुम्हाला त्रास द्यायला, घाबरवायला, थकवायला आणि अडथळा आणायला काम करत आहे. तुम्हाला वाटतं की हे सगळं एक संघर्ष आहे. संघर्ष येणं चांगलंच आहे. तुम्ही जिंकणार. पण कसं जिंकायचं? येशू ख्रिस्ताने क्रूसावर सांडलेल्या रक्ताने सैतानावर विजय मिळवला. तोच वचन आपल्यालाही दिलं आहे. त्या क्रूसावर मरण पावून पुन्हा जिवंत झालेल्या कोकराच्या रूपातील येशू ख्रिस्ताच्या रक्तामुळे आपण विजय मिळवू शकतो, असं वचन. तुमच्या आयुष्यात सैतान जे संघर्ष आणतो तो पापाचा संघर्ष असतो. कसाही करून तुम्हाला पापात ढकलायचं, तुम्हाला पराभूत करायचं आणि तुमचं पवित्र जीवन बिघडवायचं असा त्याचा प्रयत्न असतो. दुसऱ्या बाजूने तो शरीरात आजार आणून, अशक्तपणा आणून तुम्हाला अकार्यक्षम करण्यासाठी संघर्ष करतो. आणखी एका बाजूने तो भीतीदायक परिस्थिती निर्माण करून तुम्ही जिथे काम करता त्या ठिकाणी, जिथे तुम्ही राहता ठिकाणी भीती, मानसिक तणाव आणि काय करावं असा गोंधळ निर्माण करण्यासाठी संघर्ष करतो. शत्रू कोणत्याही प्रकारचा संघर्ष आणला तरी तुम्ही विजय मिळवू शकता. त्याच्या रक्ताच्या सामर्थ्यामुळे तुम्ही विजय मिळवू शकता. म्हणून येशूच्या रक्तामुळे तुम्ही जिंकाल. तुमच्या आयुष्याविरुद्ध उठून लढणारे पाप, शाप, आजार, सैतानाने आणलेली कोणतीही शस्त्र असोत, येशूच्या रक्तामुळे तुम्ही त्यांना पराभूत करून विजय मिळवाल. थकून जाऊ नये म्हणून क्रूसीवर सांडलेल्या रक्ताची आठवण ठेवा. येशूने सांडलेले रक्त जेव्हा तो गत्सेमनीच्या बागेत प्रार्थना करत होता तेव्हा त्याच्या घामाचे मोठे थेंब रक्तात रूपांतर होऊन खाली पडले. येथे त्याने रक्त सांडले. देशाच्या शासकाच्या राजवाड्यात त्याला मारहाण करून जखमी केले गेले. त्याचे संपूर्ण शरीर फाडले गेले आणि त्यातून रक्त सांडले. डोक्यावर काट्यांचा मुकुट ठेवण्यात आला आणि चेहऱ्यावरून रक्त सांडले. राजवाड्यातून रक्त सांडतच त्याला येरुशलेमच्या रस्त्यांमधून ओढत नेण्यात आले. रस्ताभर रक्त सांडत सांडत त्याला कोलबोथाच्या डोंगरावर ओढत नेण्यात आले. तेथे त्याच्या हातांमध्ये आणि पायांमध्ये खिळे ठोकले गेले आणि रक्त वाहत वाहत तो त्या क्रूसावर आकाश आणि पृथ्वीच्या मध्ये लटकत राहिला. शेवटच्या थेंबापर्यंत त्याने आपले रक्त सांडले. तो मरण पावल्यावर लगेचच इतक्या लवकर एखादा माणूस मरू शकतो का, असा प्रश्न सैनिकांना पडला आणि ते आश्चर्यचकित झाले. कारण क्रूसावर एखादा माणूस ठोकला गेला तर एक निरोगी माणूस साधारणतः 11 तास क्रूसावर लटकून राहतो आणि त्यानंतरच मृत्यू येतो. हळूहळू रक्त सांडत सांडत त्याचे प्राण निघून जातात. पण येशूने केवळ 6 तासांतच स्वतःहून आपले प्राण अर्पण केले. मृत्यूने त्यांना जिंकले नाही, त्यांनीच मृत्यूवर विजय मिळवला. मृत्यूने त्यांना पकडू शकले नाही, त्यांनी स्वतःहून मृत्यूला स्वतःला अर्पण केले. मृत येशू तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाले. ते इतक्या लवकर मरण पावले का हे खरे आहे का हे जाणून घेण्यासाठी एक सैनिकाने भाल्याने त्यांच्या बाजूला भोसकले. भाल्याने छिद्र केल्यावर रक्त आणि पाणी बाहेर आले असे वचन सांगते. त्या हृदयाला भोसकले गेले म्हणून शेवटचा थेंब रक्तही बाहेर पडला. आता फक्त पाणीच उरले आहे, कारण आपल्यासाठी, माझ्यासाठी क्रूसावर शेवटचा थेंब रक्तापर्यंत त्याने ओतले, आपण विजय मिळवावा म्हणून. असे करून त्यांनी सैतानावर विजय मिळवून आपल्याला विजयी जीवन देण्यासाठी आपले पवित्र रक्त आपल्यासाठी ओतले. ते रक्त वापरा. येशूच्या रक्ताच्या सामर्थ्याने मी सैतानाला विरोध करतो.
येशूच्या रक्ताच्या सामर्थ्याने मी विजय प्राप्त करतो असं म्हणत प्रार्थना करा. प्रार्थना राहा, सर्व परिस्थिती बदलतील. तुम्ही विजय मिळवाल. दररोज स्वतःला त्याच्या रक्तात अर्पण करा. तुमच्या कुटुंबालाही त्या रक्तात अर्पण करा. येशूच्या रक्तामुळे मी विजय मिळवतो, मी स्वीकारतो असं कबूल करा. घोषणा करा, प्रार्थना करा. तुम्ही सातत्याने विजय मिळवत राहाल. तुम्ही सैतानावर विजय मिळवाल, तो तुमच्यावर ताबा मिळवू शकणार नाही. आता असं म्हणा, नजरेतच्या येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या सामर्थ्याने दुष्ट सैतानावर मी अधिकार घेतो, विजय मिळवतो. शत्रू आणू शकणाऱ्या प्रत्येक संघर्षावर मी विजय प्राप्त करतो. माझ्या विरुद्ध लढणाऱ्या सर्व क्रियांचा येशूच्या रक्ताच्या सामर्थ्याने नाश होवो. आज मला विजय देणाऱ्या देवाचे धन्यवाद असो. प्रत्येक दिवशी मला विजय देणाऱ्या येशूच्या रक्तासाठी धन्यवाद. धन्यवाद. येशूच्या नावाने. आमेन. आमेन.